बुलेटिनची सुरुवात बातमी येते सांगलीमधून। सांगलीमध्ये तिरंगी लढत होणार आहे। विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। विशाल पाटलांना लिफाफा हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे। सांगलीमध्ये विशाल पाटलांनी आपली बंडखोरी कायम ठेवली, त्यामुळे ठाकरेंना याचा मोठा धक्का। महाविकास आघाडीला विशाल पाटलांची नाराजी दूर करण्यात अपयश आलेलं आहे। विशाल पाटलांनी आपला अर्ज काही आज मागे घेतला नाही, तर विशाल पाटलांची बंडखोरी कायम राहिल्यामुळे सांगलीमध्ये तिरंगी लढत होणार आहे। त्यामध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, महायुतीचे भाजपचे संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सांगलीमधून विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। विशाल पाटलांना लिफाफा हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। विशाल पाटलांनी अर्ज मागे घेतला नाही। सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटल्यामुळे विशाल पाटील नाराज आहेत। सांगलीची जागा ठाकरे गटाला आणि चंद्रहार पाटलांना या ठिकाणी ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। चंद्रहार पाटलांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाराज विशाल पाटलांनी बंडखोरी केली। महाविकास आघाडीला विशाल पाटलांची नाराजी दूर करण्यात अपयश आलं। तर कोणतं चिन्ह कोणाला मिळालंय ते आपण पाहूया। विशाल पाटलांना लिफाफा, राजू शेट्टींना शिट्टी हे चिन्ह मिळालेलं आहे। तर महेश खराडे सांगलीचे उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह असेल शिट्टी। तर विशाल पाटलांना अपक्ष म्हणून लिफाफा हे चिन्ह मिळालेलं आहे।